प्रकरण क्रमांक 4 हवामान या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न, खालील प्रदेश कोष्टकात योग्य त्या ठिकाणी लिहा. याच्यामध्ये ब्राझील आणि भारतातले प्रदेश दिलेले आहेत. याच्यामध्ये बिहार, टोकॅटिनस, पार्नाबिको, एलागॅवस पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्रँडे दो नॉर्ते, पराइबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्र प्रदेश, रोरायमा, ॲमेझॉनस, पश्चिम बंगाल, रिओ ग्रँडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा. हे जे भाग आहे त्याचे या तक्त्यामध्ये विभाजन करायचे आहे. प्रदेश भारतातले कोणते, ब्राझीलमधले कोणते आणि 3 याच्यामध्ये विभाजन करायचे आहे. याच्यामध्ये जास्त पावसाचे प्रदेश, मध्यम पावसाचे प्रदेश आणि कमी पावसाचे प्रदेश. याच्यामध्ये चार्टनुसार याचं जे वर्गीकरण आहे हे आपण वर्गीकरण करू शकतो. हा चार्ट आहे, हा चार्ट आपल्याला पाहिला की लक्षात येईल. तर याच्यामध्ये भारत आणि ब्राझीलचे मध्ये जास्त पावसाचे जे प्रदेश आहे याच्याविषयी आपण माहिती घेऊया. जास्त पावसाचे प्रदेश भारतामध्ये पश्चिम घाट आणि गोवा आहे. तर ब्राझीलमध्ये टोकॅटिनस, रोरायमा, रिओ ग्रँडे दो सुल आणि सांता कॅटरिना. मध्यम पावसाचे प्रदेश भारतामध्ये बिहार, गुजरात, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल. ब्राझीलमधील एलागावस, पाराइबा, ॲमेझॉनस, सांता कॅटरिना. कमी पावसाचे प्रदेश भारतातील पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, ब्राझीलमधील पार्नाबिको, रिओ ग्रँडे दो नॉर्ते. प्रश्न क्रमांक याच्यामध्ये कासक तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेला आहे की हा प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत शोधा. याच्यामध्ये सोपी पद्धत म्हणजे हे जे वितरण आहे वितरणाचा नकाशा आपण भारत आणि ब्राझीलचा जर या माहितीच्या आधारे काढला तर ते जे आहे हे वर्गीकरण करणं आपल्याला सोपं जातं. म्हणजे नकाशाच्या साहाय्यानं हा प्रश्न सोडवणं अधिक सोयीस्कर आणि सोपं हे होऊ शकतं. त्यानंतर स्वाध्यायातला प्रश्न क्रमांक 2, चूक की बरोबर ते लिहा, चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. आता याच्यामध्ये पहिला जो उपप्रश्न आहे तो म्हणजे ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो असं विधान हे चूक की बरोबरसाठी विचारलेलं आहे. आता हे जे सदर विधान आहे हे सदर विधान चूक आहे, बरोबर विधान हे पुढील प्रमाणे आहे. आता याच्यामध्ये ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामान आहे या हवामानात विविधता आढळून येते. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 2 किंवा आ आहे, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात. उत्तर याच्यामध्ये हे विधान चुकीचे आहे किंवा अयोग्य आहे. योग्य विधान पुढील प्रमाणे, ब्राझील व भारत हे दोन्ही अक्षवृत्तीय विचार करता वेगवेगळ्या गोलार्धात आहेत, त्यामुळे या ठिकाणी एकाच वेळी समान ऋतू नसतात तर वेगवेगळे ऋतू असतात. उपप्रश्न 3, भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. आता एकंदरीत हे जे सदर विधान आहे हे बरोबर आहे. त्यानंतर उपप्रश्न ई किंवा 4, ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. उत्तर सदर विधान हे चुकीचे आहे, बरोबर विधान पुढील प्रमाणे, ब्राझील देशात आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यापासून पाऊस पडतो. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक
3. भौगोलिक कारणे लिहा. याच्यामधला उपप्रश्न क्रमांक 1. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात अतिशय कमी पाऊस पडतो. उत्तर, या उत्तरामधला पहिला मुद्दा, ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. मुद्दा क्रमांक 2. समुद्रावरून येणाऱ्या या वाऱ्यांना अजस्त्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो. त्यामुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. मुद्दा क्रमांक 3. उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तेथे अत्यल्प पाऊस पडतो. ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. म्हणून ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात अतिशय कमी पाऊस पडतो. आता कारणे द्यामधला दुसरं कारण द्या किंवा उपप्रश्न आ किंवा दुसरा. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. उत्तर, त्यातला पहिला मुद्दा, ब्राझील देशाचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात येतो. दुसरा पॉइंट, देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. त्यामुळे या भागात हवेचे तापमान जास्त असते. तिसरा मुद्दा, दक्षिणेकडे उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड असते. त्यानंतर चौथा मुद्दा, समुद्रामुळे किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते. पुढचा मुद्दा, परंतु काही आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहोचतात. अशा वेळी या प्रदेशात काही प्रमाणात हिमवृष्टी होते. म्हणून ब्राझीलमध्ये नियमितपणे हिमवृष्टी होत नाही. कारणे द्यासाठी तिसरा उपप्रश्न किंवा ई आकडा, भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. उत्तर, भारतीय हवामानावर अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची, हिंदी महासागर, हिमालय यांचा मोठा प्रभाव पडतो. पॉईंट नंबर 2. अभिसरण प्रकारचा पाऊस प्रामुख्याने वर्षभर विषुववृत्तावर पडतो. भारताच्या कोणत्याही भागातून विषुववृत्त जात नाही, गेले नाही. तिसरा मुद्दा, तसेच विषुववृत्तावर वर्षभर एकच ऋतू असतो. परंतु भारतामध्ये 3 ऋतू आढळून येतात. चौथा, त्यामुळे भारतीय भूभागावर वर्षभर तापमान सारखेच नसते. पाचवा, भारताचा विस्तार जास्त असल्यामुळे भारतातील कमाल व किमान तापमानामध्ये प्रदेशानुसार विविधता आढळून येते. 6, त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस पडण्यासाठी भौगोलिक घटक अनुकूल नाहीत. म्हणून भारतामध्ये अभिसरण प्रकारचा पाऊस पडत नाही. त्यानंतर कारनेऱ्यामध्ये ई आकडा किंवा चौथा, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. आता याचं उत्तर, पहिला मुद्दा, ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. दुसरा पॉइंट, या प्रदेशात वाऱ्याचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. तिसरा, तसेच व्यापारी वाऱ्याचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. चौथा मुद्दा, म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. त्यानंतर आकडा किंवा 5वं कारणे द्यासाठी,
मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभर खूप मोठा बदल होत नाही? उत्तर, याच्यातला पहिला पॉईंट, ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेलेले आहे. विषुववृत्तावर वर्षभर तापमान सारखेच असते, म्हणजेच उष्ण स्वरूपाचे असते. तिसरा, मॅनॉस हे शहर विषुववृत्तावर आहे, त्यामुळे या शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. त्यानंतर कारणे द्यासाठी 6 किंवा उ आकडा, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. तर उत्तर, त्याच्यातला पहिला मुद्दा, उत्तरेकडे असणाऱ्या हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे नैऋत्य मान्सून वारे परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. ईशान्येकडून हे वारे दुसरा मुद्दा, ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना ते बंगालच्या उपसागरावरून वाहत येतात, त्यामुळे ते वारे स्वतःबरोबर बाष्प वाहून आणतात. तिसरा मुद्दा, त्यामुळे द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. हा मान्सून परतीचा काळ म्हणून ओळखला जातो. या वाऱ्यांमुळे, चौथा मुद्दा, प्रामुख्याने दक्षिण भारत व पूर्व किनारपट्टीच्या तामिळनाडू व आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर प्रामुख्याने पाऊस पडतो. स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातला उपप्रश्न क्रमांक 1, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. उत्तर, त्यातला पॉईंट 1, भारताचे हवामान हे मान्सून प्रकारात मोडते. दुसरा पॉईंट, देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते. तसेच हे तापमान दक्षिणेकडे वाढत जाते. तिसरा, हिवाळ्यात जम्मू काश्मीर हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान हे -40°C पेक्षाही खाली येते. चौथा पॉईंट, भारतातील वार्षिक सरासरी तापमान वितरणाचा नकाशा पाहिल्यास असे दिसून येते की उत्तरेकडील हिमालयाचा पर्वतीय भाग व ईशान्येकडील राज्यांचा काही भाग वगळता इतर कोणत्याही भागात तापमान 20°C पेक्षा खाली नसते. पाचवं, सरासरी वार्षिक तापमान दक्षिणेकडे वाढत जाते. 6वा पॉईंट, अरबी समुद्रावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यामुळे दक्षिण भारतात पाऊस पडतो, तर उत्तर भारतात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांच्या शाखेमुळे पाऊस पडतो. पॉईंट 7वा, दक्षिण भारतात पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे उत्तर भारतात पर्जन्याचे प्रमाण त्या मानाने कमी आहे. 8वा, किनारी भागापासून देशाच्या अंतर्गत भागात पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. त्यानंतर प्रश्न 4 उपप्रश्न क्रमांक 2, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालय यांचे महत्त्व थोडक्यात सांगा. उत्तर, त्यातला 1 पॉईंट, भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झाले आहे. 2, हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर फार मोठा प्रभाव पडतो. 3रा पॉईंट, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात, त्याचप्रमाणे नैऋत्य मान्सून वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगापासून परत फिरतात.
चौथा मुद्दा, पंजाबच्या मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. 5 पॉईंट, त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. हे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतामध्ये पाऊस पडतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो, परंतु घाटाच्या वातविमुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो. 7 पॉईंट, हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात. त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. हिमालयाच्या तटबंदीमुळे पुन्हा या ठिकाणी प्रतिरोध पाऊस पडतो. 8वा पॉईंट, हिमालयांच्या रांगांपासून हे वारे परत फिरतात. ईशान्येकडून हे वारे महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 3 किंवा ई, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर पॉईंट 1, ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. पॉईंट 2, अक्षवृत्तीय विस्तार हा हवामानावर परिणाम करणारा पहिला घटक आहे. मुद्दा 3, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र हे ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारा दुसरा घटक आहे. चौथा मुद्दा, आज्यास्त्र कडा, समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना आज्यास्त्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो. त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 5वं, उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे या ठिकाणी अत्यल्प पाऊस पडतो. 6वा मुद्दा, ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश होय. हा प्रदेश आवर्षण चतुष्कोन प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 4 किंवा पाठ्यपुस्तकामध्ये ई असं नाव दिले. भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. उत्तर 1, भारताचे हवामान हे मान्सून प्रकारात मोडते, तर ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळते. जसे विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकर वृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते. 2, भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते, तसेच ते दक्षिणेकडे वाढत जाते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान -40°C पेक्षाही खाली येते. मुद्दा 3, तापमानाच्या संदर्भात ब्राझीलच्या उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे, तर दक्षिणेकडील प्रदेशात तापमान तुलनेने कमी आहे. यात ऋतूनुसार विविधता आढळून येते. 4था पॉईंट, हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. पॉईंट 5, ब्राझीलचा जास्त असणारा अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलच्या उच्चभूमीचा उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत असणारा भाग, आज्यास्त्र कडा या घटकांचा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. भारतात नैऋत्य मान्सून व ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो, तर ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यापासून पाऊस पडतो. 7 नंबरचा पॉईंट, भारताच्या पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश आढळतो. ब्राझीलमध्ये ईशान्य दिशेस पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. 8, भारतात वाळवंटी प्रदेश राजस्थानचे वाळवंट
किंवा थरचे वाळवंट म्हणून ओळखला जातो. ब्राझीलमधील शुष्क प्रदेश आवर्षण चतुष्कोन प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा 9वा पॉईंट, भारतात पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यांमुळे किनारी भागात जास्त पाऊस पडतो, तर घाटाच्या वातविमुख प्रदेशामध्ये हा पाऊस कमी पडतो. ब्राझीलमध्ये ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो, तर आग्नेय किनारपट्टीवरती 1000 ते 1200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. 11वा मुद्दा, भारतीय किनारपट्टीचे हवामान उष्ण व दमट असते, तर ब्राझीलच्या किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र स्वरूपाचे असते. स्वाध्यायातले जे प्रश्न आहेत इथपर्यंत आहे. त्यानंतर आपण अधिक सरावासाठी काही प्रश्नांचा विचार करणार आहोत. आता हवामान या प्रकरणावरती सरावासाठी अधिकचे प्रश्न. याच्यामध्ये प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यात उपप्रश्न 1, ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा टिंबटिंब एवढी आहे. त्याचे ऑप्शन आहेत 28 अंश सेल्सिअस, 23 अंश सेल्सिअस, 18 अंश सेल्सिअस आणि 46 अंश सेल्सिअस. आता उत्तर, ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा 23 अंश सेल्सिअस एवढे आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे जे आहे हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर उपप्रश्न 2, ब्राझीलमध्ये समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना टिंबटिंब पासून अडथळा निर्माण होतो, त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्याच्यासाठी पर्याय आहेत मकर वृत्ताचा, ॲमेझॉन नदी खोऱ्याचा, पॅन्टानलचा आणि आजस्त्र कड्यापासून. उत्तर, ब्राझीलमध्ये समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना आजस्त्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो, त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर तिसरा उपप्रश्न, कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असल्याने भारताला टिंबटिंब प्रदेशात गणले जाते. याच्यासाठी पर्याय आहेत शुष्क, उष्णकटिबंधीय, शीत आणि समशीतोष्ण. आता उत्तरेचं, कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते. पर्याय क्रमांक 2 हे जे आहेत याचं योग्य उत्तर आहे. उपप्रश्न 4, मेघालयमधील खासी जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होते. पर्याय 1, मोसिनराम, जैतिया, अगुंबे आणि पणजी. उत्तर, मेघालयमधील खासी जिल्ह्यातील मोसिनराम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होती. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे जे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर उपप्रश्न 5, पश्चिम राजस्थानमधील टिंबटिंब हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे. पर्याय जैसलमेर, बिकानेर, जोधपूर, माउंट आबू. उत्तर, पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे जे आहे हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातला एक आकडा, ब्राझीलमधील आवर्षण चतुष्कोन प्रदेशाविषयी माहिती लिहा. उत्तर, ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. मुद्दा 2, समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना आजस्त्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो, त्यामुळे
किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. तिसरा पॉईंट, उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे येथे अत्यल्प पाऊस पडतो. मुद्दा 4, ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. हा प्रदेशास आवर्षण चतुष्कोन असे संबोधतात. उपप्रश्न, ब्राझीलच्या किनारी वादळे का निर्माण होत नाही? उत्तर, ब्राझीलच्या किनारी भाग विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. दुसरा मुद्दा, या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही. म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फारच क्वचित निर्माण होतात. तिसरा प्रश्न, भारतातील मान्सून हवामान निर्मितीविषयी माहिती लिहा. उत्तर, पॉईंट 1, भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झाले आहे. हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर फार मोठा प्रभाव पडतो. पंजाबच्या मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो, परंतु घाटाच्या वातविमुख प्रदेशामध्ये हा पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. 6वा मुद्दा, हे वारे आरवली पर्वतांना समांतर वाहतात, त्यामुळे गुजरात, राजस्थान या भागातही कमी पाऊस पडतो. 7वा पॉईंट, हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात, त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 8वा, हिमालयाच्या रांगांपासून हे वारे परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. हा मान्सून परतीचा काळ म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे प्रकरण क्रमांक 4 याचं स्वाध्याय पूर्ण झाले. धन्यवाद.